थँक्यू नितीन. हा जान्हवीसाठी आणि माझा. तुम्ही सकाळपासून 2दा चहा प्यायलाय, कारण मगाशी जान्हवी ताईसाठी आणलेला चहा तुम्हीच प्यायलात ते बघितलंय मी. ताई हा तुझ्यासाठी. कसला अतिशहाणा आहे हा, कसला उद्धटपणे बोलतो. असं काही नाहीये ग. ही आली बॉसची चमची आणि जगाची पुळकेश्वर. काय म्हणाले ते खडूस तुला? सर. हो, या ऑफिस मध्ये एकच खडूस आहे सर. अर्थात. गीता गप्प बसा. तू दरवेळी त्या विचारांना असंच बोलतस. बिचारे? कुठल्या अँगलने बिचारे वाटतात तुला ते? एनिवेज, काय बोलत होते इतका वेळ तुझ्याशी? काय नाही, लग्नाबद्दल बोलत होते. लग्नाबद्दल? आणि आपण दोघी सकाळी लग्नाबद्दल बोलत होतो त्याचं काय? टाळलंस मला? आता सांग ना, काय वाटतं तुला? अगं, वाटायचं काय लग्नाबद्दल, ते करायचं असतं. लग्न झाल्यानंतर असं सॉलिड वाटतं का? म्हणजे असं खूप सुखी वगैरे झाल्यासारखं वाटतं का? चित्रपटात दाखवतात ना किंवा नाटकात दाखवतात तसा शेवट असा असतो की मुलगा आणि मुलगी एकमेकांशी लग्न करतात आणि मग त्यांचा सुखी संसार सुरू होतो, असं काहीतरी. तिथून तर खरी सुरुवात होते. काय सांगतेस? म्हणजे जे असं गोड गोड दाखवतात तसं काहीच नसतं? असतं ना. लग्नाचा अनुभव हा छानच असतो, पण लग्न म्हणजे फक्त अक्षता किंवा 7 फेरे नसतात ग. ती कमिटमेंट असते. तुला लग्न आधी वाटत होतं त्यापेक्षा चांगलं वाटतंय की नाही? वाटतंय ना, नक्कीच वाटतंय. म्हणजे स्टेबल वाटतं. लग्न आधी ना आपला एक शोध चालू असतो, तो थांबतो ना ग, संपून जातो. त्यामुळे असं स्थिर वाटतं. आनंदी वाटतंय. अगं गीता, त्याचा लग्नाशी काय संबंध? म्हणजे लग्न न केलेल्या व्यक्ती सुद्धा आनंदी असूच शकतात आणि लग्न झाल्यावरही माणसं सुखी राहतात. तुझ्या आयुष्यात काय बदललंय ते तरी सांग ना. अगं सगळंच बदललंय. माझं घर बदललंय, पत्ता बदललाय, काही प्रमाणात माझी लाईफस्टाईल सुद्धा बदलली आहे. आणि तू? मला वाटलं होतं मी बदलेन, पण नाही बदलले. म्हणजे मला तरी मी बदलल्यासारखी नाही वाटत आहे. पण आता तूच सांग, बदलले का? नाही, अजिबात बदललेली नाहीयेस. तू म्हणतेस ना तसं मला वाटतंय की तू छान स्टेबल झालीयस. जिजू कसं आहे? छान आहे. ओके, म्हणजे मला लग्न करायला आता हरकत नाही, बरोबर ना? पण आमचं लग्न झाल्यानंतर आमच्यातली भांडणं वगैरे संपतील का ग? त्याची काहीच गॅरंटी नाही. नाही म्हणजे मी तुमच्यातली भांडणं संपवा आणि मग लग्न करा. पण माझी आई म्हणते की लग्न झाल्यावर सगळं बरोबर होतं आपोआप. आपोआप काहीच होत नसतं. म्हणजे तुमच्यातली मैत्री आणि विश्वास हा तुम्हाला कमवावा लागतो आणि त्यानंतर टिकवूनही ठेवावा लागतो. मैत्री आहे आमच्यात आणि पुष्कर काय मला फसवणार वगैरे नाही. आणि हो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे करण्याची त्याच्यामध्ये तर अजिबातच हिंमत नाहीये. नाही, चुकतेस तू. फसवणं म्हणजे तुमच्या पार्टनरनी एखाद्या बाईशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणं इतकंच नसतं. अगं, तुझ्या तत्वात न बसणारी एखादी गोष्ट तुला न सांगता गुपचूप करून मोकळं होणं, तुला कळूच न देता, ही सुद्धा एक प्रकारची फसवणूकच झाली. विश्वासघात होऊच शकतो. बरं, आपला माणूस हर्ट होऊ शकतं का याने? मी तुमच्याशी लॉयल आहे, मी कुठलंही अफेअर केलं नाही, हे पुरेसं आहे. त्याच्या विश्वासाला जपलं पाहिजे, त्याच्या मूल्यांचा मान ठेवला पाहिजे ना. तुमच्या पार्टनरला न आवडणारी एखादी गोष्ट तुम्ही करता म्हणजे तुम्ही त्याच्या तत्वाचीच नाही तर त्याच्या मनाची सुद्धा पर्वा करत नाही. जान्हवी, जान्हवी, अगं काय झालंय तुला? काय बोलतेस तू? काय झालंय? नाही, काही नाही. अगं काही नाही. चल
कामाला लाग, सर ओरडतील. साहेब तुम्ही सरळ फोन करा ना मॅडमना. अरे मी फोन केला होता पण बहुतेक बिझी होती ती. मग परत करा. नाही आता नको. तब्येत वगैरे ठीक नाही का मॅडमची? नाही रे नंदन, तसं काही नाहीये. माझं मावशीशी बोलणं झालं आता. ती मला म्हणाली की ती बोलली जान्हवीशी, ती बरी आहे आणि बँकेतच आहे. मग करा की फोन साहेब. तुम्ही कसला विचार करताय? नाही आता फोन नाही करणार मी, कारण मी तिला फोन केलेला होता हे तिला दिसलंच असेल ना. तिच्या मोबाईलवरती मिस कॉल दिसले असतील तिला. ज्या अर्थी तिने मला कॉल बॅक केलेला नाही त्या अर्थी एकतर तिच्याकडे आता बोलायला वेळ नसेल किंवा बोलायची इच्छा नसेल आता. साहेब इच्छा कशी काय नसणार? कामात असतील मॅडम. नाही रे, माझा मिस कॉल बघितल्यानंतरही संध्याकाळपर्यंत एकदाही कॉल करत नाही असं नाही होत. मग आजच का झालं असं? तेच तर माहित नाहीये ना. आता तुमचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला साहेब. म्हणजे हो म्हणजे बायको रागवलेली असते आणि का याचा नवऱ्याला अजिबात थांग पत्ता नसतो. तुझं पण होतं असं? कितीतरी वेळा साहेब. आणि जगातल्या सगळ्या नवऱ्यांचं असंच होतं. म्हणजे काय? हा, आपण तिला बरं वाटावं किंवा आपलं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला कळण्यासाठी काहीतरी करतो, पण नेमकं तेच तिला आवडत नाही. ती भडकलेली असते. नाही नाही, म्हणजे काय नक्की मला कळलं नाही. आता परवाच घ्या ना साहेब. माझ्या बायकोच्या माहेरून तिची लांबची आत्या मुंबईत आली. मुंबईत त्यांचं कोणीच नव्हतं. हिला बरं वाटावं म्हणून आत्याला आम्ही आमच्या घरी राहायला सांगितलं. तिच्यासाठी छान साडी आणली. पण झालं उलटच. माझी बायको माझ्यावरच रागवली, बोलायचीच बंद झाली. मला काहीच कळेना. मी आपला विचार करतोय. मग मला कळलं की आत्यानी त्यांच्या घरी गेल्यावर माझ्या बायकोला कधी चहा विचारला नाही किंवा हातावर चिमूटभर साखर ठेवली नाही. म्हणून हिचा राग आत्यावर. कमाल आहे. कमालच आहे साहेब. बायको म्हणजे कमालच असते. रोज नवा धक्का. नाही रे, पण जान्हवी अशी नाहीये साहेब. मुलीची बायको झाली ना की सगळ्या बदलतात. नाही, जान्हवी अशी नाही बदलणार, खात्री आहे मला. असं असेल तर डायरेक्ट फोन करा ना आणि सांगून टाका काय ते आय लव्ह यू म्हणून. नाही आत्ता नको, नंतर सांगेन. येतो. ए नंदन. हाय. श्री तू रोज काय? का इतक्यात कंटाळलीस? नाही तसं नाही आहे. दिवसभर तुझ्या फोनची वाट पाहिली म्हणून मग शेवटी आलोय. हा, कामात होते. इतकी की दिवसभरात एक फोनही करावा असं वाटलं नाही तुला? जान्हवी ऐकते. काय झालंय? तू असं रोज नको येत जाऊस. का? मी माझ्या बायकोलाच पिकअप करायला येतोय ना. पण तुझ्या बायकोलाच ते नकोय. हा नको. ती माझी लाईफस्टाईल नाहीये ही. अगं मग बदलेल ना हळूहळू. प्लीज श्री, मला बदलण्याचा प्रयत्न नको करूस. जान्हवी, अगं मी तुला बदलण्याचा प्रयत्न नाही करत आहे. इनफॅक्ट मी तुझ्या लाईफस्टाईल विषयीच बोलतोय. जान्हवी, व्हॉट्स रॉंग? काही नाही. जान्हवी, काय झालंय? का अशी वागतेस तू? आपण घरी जाऊया. जान्हवी सांग ना मला काय झालंय. श्री प्लीज आपण निघूया. ऑलराईट,
पण घरी गेल्यानंतर आपल्याला बोलायचं. वहिनी, अहो असं काय करताय, नका ना रडू. हे घ्या बहिणी पाणी प्या. शरे मी आधीच 2 भांड पाणी प्यायले. सॉरी बहिणी सॉरी. रडू नका ना बहिणी. चालायचंच हो, जाऊ द्या. माझ्याच बाबतीत असं का होतं ग नेहमी. बहिणी असा त्रास नका ना करून घेऊ. हो ना. सरू मी देवाचं सगळं नीट करते ना ग. हो. पण देवाचं का करतो माझ्या बाबतीत. काय नाही हो, सगळं नीट होईल बघा. सगळं नीट होईल बघा. काय नीट होणार आहे, काय होणार नाहीये. असं नका बोलू, सगळं खरंच नीट होईल. हे घ्या तुम्ही पाणी प्या. अगं बाई, काय झालं, तू रडतेस का इंदू वहिनी? काय विचारू नका. बहिणी त्यांनी विचारलं नाही तर त्यांना कसं कळेल. विचारलं नाही तर कसं कळेल. हो विचारा विचारा. काय झालंय? काय होणार, माझं नशीब. तर नशिबाचं काय? माझं नशीब कद्रू आहे, त्याचा प्रत्यय येतोय नेहमी मला. इंदू बहिणी. अगं पण आज काय झालंय? मी ना जवळच्या एका मॉल मधल्या दुकानात गेले होते. स्टोअर मध्ये. स्टोअर मध्ये. स्टोअर मध्ये गेली होती, त्याचं काय? तिथे ना म्हणजे नेहमी शरयू जाते, सरू जाते, तेव्हा नसतात त्या स्टोअर मध्ये. पण नेमकं माझ्याच राशीला होत्या त्या स्टोअर मध्ये. अगं कोण असतं? इंग्रजी फाडफाड बोलणाऱ्या मुली. रडू नका बहिणी. आता त्यांनी काय केलं ग तुझं? त्या काय करणार आहेत मला, पण असं फाडफाड इंग्रजी बोलायला लागलं की मग. बर मग काय वाईट वाटतं ना. माणसं तुला इंग्रजी येत नाही म्हणून का? बोलता येत नाहीच्या आधी त्या काय बोलतात ते कळत नाही. माझ्याच राशीला नेहमी मराठी हिंदी न कळणाऱ्या मुलं मुली असतात. असं फाडफाड फाडफाड इंग्रजी बोलतात. मग मला असं फाडफाड थोपाडीत मारल्यासारखं वाटतं. लाज वाटते ना माणसं. मला पण वाटते. शरयू तुला थोडं तरी येतं ग, पण मला तरी ना. सरू मी मॉल मध्ये जाताना देवापुढे असं नमस्कार करून गेले होते की आज माझ्या वाटेला मराठी आणि हिंदी बोलणारी मुलं मुली असू दे म्हणून. पण सगळे इंग्रजी बोलणारी होती. बहिणी जाऊ दे. असं का करतोस तू देवा माझ्या बरोबर. आता मी त्याला बावळट वाटली असेल ना. काय वेडेपणा इंदू वहिनी. तुला नाही येत तर नाही येत ना इंग्रजी, त्यात काय एवढं? हो त्यात काय एवढं. त्यात काय एवढं काय लाज वाटते ना. हा लाज वाटते ना, पण बाहेर पडायची चोरी वाटते. अगं इंग्रजी येणं म्हणजे फार मोठं भूषण नाहीये. हा फार मोठं भूषण नाहीये इंदू बहिणी, पण लाज वाटते ना. हा पण लाज वाटते ना. वेडेपणा आहे हा. तुम्हाला येतं ना फाडफाड इंग्लिश बोलता. बाहेर गेल्यावर तुमचं हसं होत नाही म्हणून म्हणताय तुम्ही असं. हा तुम्हाला येतं ना म्हणून तसं वाटते, आम्हाला येत नाही. अगं तुम्हालाही येईल, तुम्ही शिकलात तर. कोण शिकवणार. बेबी वंस. हा ए माझ्याकडे बघू नका, माझं काही एवढं टेम्परामेंट नाहीये. म्हणजे तुम्ही नाही शिकवणार कारण तुमच्याकडे ते नाहीच. अगं टेम्परामेंट ग. हा तेच ते. म्हणजे प्रवृत्ती. म्हणजे मला शांतपणे नीट बसून असं काही शिकवता येणार नाही. मग सरू शिकवेल. मी नाही, इंग्रजी ना श्रीला खूप चांगलं येतं. हा हा हा. आणि वंश म्हणतात ते सुद्धा आहे त्याच्याकडे. प्रवृत्ती नाही नाही, त्याच्या आधी म्हणालात ना इंग्रजी शब्द. हा हा श्रीचा टेम्परामेंट आहे ते. हा ते ते ते. पण त्याला वेळ कुठे असतो. मागे नाही का एकदा मी इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती, पण त्याला वेळ नसतो म्हणून मी अर्धवट सोडूनच दिलं. मी ना बाहेर गेले ना की अशी धास्तावलेली असते. म्हणजे लोक कसे दहशतवाद्याच्या हल्ल्याला घाबरतात तसे मी ना इंग्रजीच्या मारायला घाबरते. आणि आता वय पण नाही ना इंग्रजी शिकायचं. आपण कोणाला जाऊन सांगणार की मला इंग्रजी शिकव म्हणून. अगं आई शिकवेल ना. हा नको नको, माझी बाबा गाळण उडते त्यांच्या पुढे. मराठी जड बोलू शकत नाही, इंग्रजी काय शिकणार. जान्हवीला सांगूया. तिला काय येणार आहे एवढं इंग्रजी. आणि भाषा शिकवणं काही येडा गबाळाचं काम नाहीये. हा येऱ्या गबाळ्याचं काम नाहीये. नाही नाही, तरी पण माझं ठरलंय.
मी जान्हवीलाच सांगणार, ती शिकवेल मला. मी विचारते तिला शिकवणार का म्हणून. तिला येत असेल तर ना. बेबी ग्रॅज्युएट आहे ती, बँकेत नोकरी करते. आणि माझ्यापेक्षा नक्कीच जास्त येत असेल ना. माझं ठरलं, मी उद्यापासूनच जान्हवीकडे इंग्लिश शिकणार. ए शरयू, मी आता इंग्रजी शिकणार आहे ना, मग तू कशाला तुझं घोडं मध्ये मध्ये दामटवतेस? घोडं कुठे दामटतेय? मला आता आठवलं की मला इंग्रजी शिकायचंय. माझं शिकून झाल्यावर शिक. पण तुम्ही पण शिका ना माझ्या बरोबर जान्हवीकडे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. बघितलं बघितलं, ही असं करते म्हणजे माझं बघून शिकणार आणि माझ्या आधी शिकणार. इंदुबाईंनी, तुम्हाला त्रास कसला होतोय? मी इंग्रजी शिकणार आहे त्याचा की मी तुमच्या आधी शिकणार आहे त्याचा? हा, तू काय माझ्या आधी इंग्रजी शिकणार? मी शिकणार आहे तुझ्या आधी. बघ तू. दाखवा बरं शिकून. बघ बघ, दाखवतेस, बघच तू. दाखवाच मग, दाखवाच. बघा तुम्ही बघा. मी पण शिकू शकते. ऐक माझा. बघितलं ना सर, आता मी काय केलं? कमी नाहीयेस तू. खुसपटा कशाला काढायची का? मी काय खुसपट काढली सरू? मी फक्त एवढंच म्हटलं ना की मला इंग्रजी शिकायचंय म्हणून. शिक बाई शिक. जान्हवी शिकवेल मला. विचार तिला. मला आठवण करून देशील प्लीज सरू? प्लीज गप्पोस. प्लीज सरू, तू आठवण शिक. उद्या जान्हवीकडे इंग्रजी शिकायचं. उद्या जान्हवीकडे इंग्रजी शिकायचं. हॅलो, हो आताच सुटलोय, इथेच थांबलोय. माल पण आहे सोबत. का आज का नको? नाही म्हणजे माल बरोबर आणलाय मी. अच्छा, पण होईल ना सगळं नीट? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार ना? बर, उद्याचं नक्की ना? नाही नाही, अहो घरून आणलाय मी माझ्या. हो हो ठीक आहे. बरं, उद्याचं नक्की ना? म्हणजे नाही, कसं आहे, माल घेऊन असं फिरणं म्हणजे थोडं टेन्शन येतं ना. ओके चालेल, बाय. तुम्हाला सांगते वंश, शरयू ना हे सगळं मुद्दामून करते. तू मुद्दाम कशाला करेल? ती तिला सुद्धा शिकावंसं वाटत असेल ना. आता उगाच तुम्ही तिची बाजू घेऊ नका. हा, शिकायचं होतं तर आधी का नाही शिकली? आत्ताच बरं सुचलं तिला शिकायचं. तुला बघून इन्स्पायर झाली असेल ना ती. अहो, या वयात कसली होती ती इन्स्पेक्टर? हे काय वय आहे काय पोलिसात भरती होण्याचं? पोलिसात कशाला भरती होईल ती? तुम्हीच आता म्हणालात ना इन्स्पेक्टर होईल म्हणून. इंदुबाईनी इन्स्पेक्टर नाही, इन्स्पायर. म्हणजे हा, तुला बघून तिला प्रेरणा मिळाली असेल ना. बघितलं बेबी वंश, हे असं होतं माझं. लाज आणते मी, लाज. तुम्हाला माहितीये, शरयू आहे ना जान्हवीकडनं इंग्रजी शिकणार, म्हणून मी ठरवलंय मी श्रीकडून शिकणार. आपला श्री कसा परदेशात जाऊन शिकलाय ना, म्हणजे त्याला जान्हवीपेक्षा नक्कीच चांगलं इंग्रजी येत असणार. हा, श्रीकडून शिकते. चला, झालं ना, दोघी शिका. तुम्ही बघा, मी शरयू पेक्षा चांगलं इंग्रजी बोलते की नाही. जाऊ दे ग, गरीब आहे बिचारी ती. गरीब बिरीब काही नाही. हा, गरीबपणाचा आ म्हणते ती.
आजच मी श्रीला सांगते मला इंग्रजी शिकव बाबा. आणि अशी फाड इंग्रजी बोलले ना तिच्या समोर की अशी ना तिची जीभ आहे ना अशी टाळूला लागली पाहिजे. अशी फाड इंग्रजी बोलेन म्हणजे अशी फाड अशी फाड इंग्रजी. इंदू वहिनी थांबा श्रीला सांगूनच येते इंग्रजी शिकव म्हणून. जान्हवी काय झालंय? जान्हवी काय झालंय? तू गाडीतही शांत बसून राहिली होतीस, डोळे मिटून पडली होतीस. तू झोपलेस असं वाटलं म्हणून मी गाडीतही काही बोललो नाही. काय झालंय? तब्येत बरी नाहीये का तुझी? डोकं दुखतंय? जान्हवी काहीतरी नक्की आहे? काही टेन्शन आहे का? अगं माझं काही चुकलंय का जान्हवी? सांग ना जान्हवी. काय तुझे पैसे